हारलो पोरा, तू जिंकलास. सगळ्या पाठचा भाऊ या नात्यानं सांगतो तुला, तू कुणाचा ताबेदार नाहीस, कुणाचा गुलाम नाहीस. तू पहिला आहे होतास तसा आहेस, तू स्वतंत्र आहेस, अगदी पहिला होतास तसाच. दोस्ता तुझं नाव नाही सांगितलं. मला खरंच मी मराठी माणसाचं म्हणून ओळख, मनाचा मोठा माणूस मी आज पाहिला. कारण दोस्ता हा जग्या तुझ्या शब्दाबाहेर कधीच जाणार नाही. गरिबांना छळणाऱ्या सावकारांना मराठ्याच्या दौलतीवरला परक्याचं ग्रहण नष्ट करण्यासाठी आपण हत्तीच्या बाळाची ताकद निर्माण करू जग्या. बरं दोस्ता, अरे दोस्ता तुझं नाव नाही सांगितलं अजून मला. अंबाजी पाटलाचा खून करून एका अनाथ आपल्याला जीवाचं जीवदान देणारा तोच मी शिवा भोसले. शिवा भोसले इंग्रज सरकारला पळताभूत तोडी करून त्या मायभूमीच्या रक्षणाकरता जीवाचं रान करणारा हा तो शिवा भोसले. दोस्ता, अंबाजीचा खून केल्याच्या आरोपावरून इंग्रज सरकारनं मला पकडण्याचं वॉरंट काढलंय. सरकारी माणसं गावोगाव फिरत आहेत, पण कवा फितूर होईल याचा नियम नाही. आजपासून हा जग्या दरोडेखोर तुझा पाठीराखा म्हणून जाईल. ज्या हाताने आजपर्यंत दाखवतील तेच हात आता सरकार विरुद्ध उठाव करायला तयार होतील, सावकाराची मुंडकी उडवतील आणि या मायभूमीचं रक्षण करतील. शभास शभास माझ्या जीवाच्या दोस्ता. आज या शिवा भोसलेच्या बाहुबलात हजार हत्तीचं भय निर्माण झालं, भीमाला गदेची जोड मिळाली, राम भरताचं मिलन झालं. जग्या या चंद्राला घरी सुरक्षित पोहोचवून नंतर पुढील कार्याची आखणी आपण करू. क्षमा कर मला, मी तुला वाईट म्हणणार पोरी या फरशीची शपथ घेऊन सांगतो, तुझ्या शिरावर दरोडा घालणाऱ्याचा हात तोडून टाकेन. तुझा पाठचा भाऊ अरे दरोडेखोर असलास तरी माणूसच आहेस ना तू. अरे माझ्यामुळे होणारा संघर्ष टळला आणि मायभूमीचं रक्षण करण्यासाठी वाट चुकलेल्या वाटसरू यशाचा धनी एकरूप झाला. भोसले आपले उपकार मी जन्मभर विसरणार नाही. मी माझं कर्तव्य केलंय, त्यात उपकार कसले. चला तुम्हाला तुमच्या घरी पोहोचवण्याची व्यवस्था करतो. सगळ्या जायांना घेऊन पोरी चल माझ्या बरोबर. जाहीर करण्यात येते आहे, अंबाजी पाटलाचा खून करून फरारी झालेला शिवा भोसलेला कोणी जिवंत अथवा मेलेला पकडून देईल त्याला इंग्रज सरकारकडून 5,000 रुपये रोख बक्षीस देण्यात येईल. झाला वाटतं आपली माझी कोंबडी गोळली बाबा, माझी तर कासावर धावून बसली. मला वाटलं ना आपली शंभरी भरली का काय. ऐकलीस ना जवळ ऐकलीस का. आता अगदी सश्यावानी कान टक्कर नाही. मी काय म्हणतो
अशा दवड्या पिटवून शाळा आणि सरकारी जाहीरनामा लावून शिवाय काय मिळणार नाही म्हणजे दिलं आईच्या त्याने नाव घेऊन नगस भीती वाटते काय तिची किती काय बाबा डोळ्यासमोर काजवत चमकते ओली चिपके सरकारी माणसं मध्ये माणसं सरकारी खाद्यात सरकारी माणसं अरे मेल्यावर जाते ती खड्ड्यात मरायच्या अगोदरच कशाला मारायला लागलाय ना अरे तो शिवा सरकारी जाळ्यामधनं फरार झालाय आणि तो काय बघ मिळणार नाही जल्दीनं अरे रान पाल्यावानी माणसं फिरते ती गावोगाव पण मिळतोय कुठं त्याचा ठिकाणा आईच्या लठावं नाही त्या शिवाचा धक्का अरे पण तो शिवा आला त्याच्या पायाला त्याचं नाव घेऊ नका आपल्याला काय पकडायला सांगितलंय पकडायचं म्हणलं सोडून अरे पण जका त्याला सोडलं तर बक्षीस कसं मिळणार कारण 5,000चं बक्षीस ठेवणार शिवाला पकडणार काय सांगतोय आईला ती खरंच आहे नाही का अरे त्याला पकडण्याच्या नादात आपली मान जायची याचं काय आईला ती बी खरंच आहे मला पण किसना मी काय म्हणतो अरे तो शिवा काय लवकर मिळाला असं मला बी काही वाटत नाही बघ काय सांगतोस होय होय पकडा पकडा त्या हरामखोर शिवा काय कमी पडला काय शिवालय महाविलंदर माणूस अरे येडा आहेस का खुला नका अरे मी आपल्या फौजदार साहेबाचा चांगला आवाज ओळखतो किसना मारला का तिलचीच नेमणूक झाल्या या शिवा बसलेला पकडायला काय सांगतोय सरकारी माणसाने दौडी देऊन पोस्टर लावली का गावात गोष्ट बाकी साहेब कवा गेल्या महिन्यातच पत्र आलं होतं बायकोचे या शिवाच्या सरकारी शिवाच्या पकडा पकडीच्या नादानं हो का या शिवाच्या धरपकडीच्या नादानं पत्राला उत्तर द्यायचं जमलं नाही अव सासरा तर लय कापलाय माझ्यावर अव 4 बाळात पण झाल्यापासून पोस्टर मध्ये विचारतोय आणि तू बायकोच्या पत्रानं मला सांगतोय मूर्ख कुठला साहेब मूर्ख जायची असली माणसं ठेवली कशाला शिवाला पकडायला आम्ही शिवा बसले वाटतोय साहेब शिवा हल्ली निरनिराळ्या वेशात येतोय त्यामुळं शिवा कोण आणि सरकारी माणूस कोण हेच कळत नाही नॉनसेन्स साहेब ईडी कवा गेल्या वर्षाला तर आपली पुढचं तुमचं काय मोडमोड गोडगोड काय नाही लागणार आपल्याला आपण साधा मराठी माणूस तुमचं गोटमट मोठमोठ काय समावेश नाही बघा माणूसच्या हातात धरलंय सरकारी कपडे घातले कशाला अहो त्या शिवाला पकडायला पण मिळतोय कुठं देव आराम कर
अहो भुताटकेवानी वाघ